सकाळचे 7 वाजले होते. अंगणातल्या जाईजुईच्या वेलीवर दवबिंदू चमकत होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात प्रसन्नता निर्माण करत होता. पण त्या मोठ्या प्रशस्त बंगल्यात मात्र शांततेचे साम्राज्य पसरले होते. एकेकाळी मुलांच्या हसण्याने, पाहुण्यांच्या गजबजाटाने आणि सणवारांच्या आनंदाने भरून जाणारे ते घर आता फक्त 2 वृद्ध जीवांच्या श्वासांनी जिवंत असल्याची जाणीव करून देत होते. सुधाकरराव गच्चीवरच्या झोक्यावर बसून गरम चहाचा कप हातात धरून समोरच्या रस्त्याकडे पाहत होते. शाळेत जाणाऱ्या मुलांची लगबग, नोकरीवर धावणारे तरुण, सकाळच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडलेले ज्येष्ठ नागरिक, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ध्येय, काम किंवा सोबत होती. मात्र सुधाकरराव आणि त्यांची पत्नी सुमित्राबाई यांच्या आयुष्यात उरले होते ते फक्त आठवणी, सवयी आणि एकमेकांची साथ. सुमित्राबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि त्यांनी नेहमीच्या सवयीने विचारले, "अहो, औषधं घेतलीत ना?" सुधाकरराव हलकसं हसले आणि म्हणाले, "आत्ता घेतो." त्या हसण्यातही थकवा होता. वयाच्या ओघात शरीर साथ देईन असं झालं होतं. पूर्वी सहज चालत जाणारा बाजार आता लांब वाटू लागला होता. घरातील एखादा बल्ब बदलणं, बँकेत जाऊन काम करणं किंवा गाडी चालवणंही आता कष्टाचं वाटत होतं. सुमित्राबाई अजूनही घरकाम स्वतः करत होत्या, पण गुडघेदुखीमुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. कामवाली बाई कधी यायची, कधी दांडी मारायची, त्यामुळे घर सांभाळताना त्यांची दमछाक होत होती. तरीही दोघेही एकमेकांसमोर आपल्या वेदना लपवत असत, कारण स्वतःपेक्षा समोरच्याला जास्त त्रास होऊ नये एवढीच त्यांची इच्छा होती. त्यांचा एकुलता एक मुलगा आदित्य मुंबईत एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. त्याची पत्नी नेहा आणि 2 गोड मुलांसोबत त्याचं आयुष्य तिथे व्यवस्थित सुरू होतं. सुरुवातीला आदित्य वर्षातून एकदा आईवडिलांना भेटायला यायचा. नंतर कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे ते अंतर वाढत गेलं. आता 2-2 वर्षे भेट होत नसे, मात्र आठवड्यातून 2-3 वेळा व्हिडिओ कॉल व्हायचा. "बाबा, तब्येत सांभाळा. आई, औषधं वेळेवर घे. लवकरच येतो," अशी आश्वासनं मिळायची. कॉल संपल्यानंतर काही क्षण दोघांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. पण फोन बंद झाला की पुन्हा घरभर पसरलेली शांतता त्यांना वेढून टाकायची. एक दिवस सुधाकरराव बाजारात गेले असताना रस्ता ओलांडताना त्यांचा तोल गेला. एका अनोळखी तरुणाने धावत येऊन त्यांना सावरलं. "काका, सांभाळून. लागलं नाही ना?" तो म्हणाला. सुधाकररावांनी कसंबसं हसून, "वय झालं रे आता," एवढंच उत्तर दिलं. घरी परतल्यावर त्यांनी ही घटना सुमित्राबाईंना सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी लपली नाही. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. एकच प्रश्न दोघांच्या मनात होता, "आता खरंच आपण दोघं एकटे राहू शकतो का?" काही दिवसांनी आणखी एक प्रसंग घडला. सुमित्राबाईंना स्वयंपाक करताना अचानक चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. सुदैवाने शेजारी राहणाऱ्या वर्षाताईंनी आवाज ऐकून धाव घेतली आणि तातडीने डॉक्टरांना बोलावलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, "काळजी करण्यासारखं काही नाही, पण आता तुम्ही दोघांनी एकटं राहणं योग्य नाही. वय वाढलं आहे. कधी कोणती अडचण येईल सांगता येत नाही. शक्य असेल तर मुलांकडे काही काळ राहा किंवा कोणाला तरी कायमस्वरूपी सोबत ठेवा." डॉक्टर निघून गेल्यावर वर्षाताईंनीही तोच सल्ला दिला. "आदित्यकडे जा. मुलगा आहे तुमचा, आता त्याची जबाबदारी आहे." सुधाकरराव काही क्षण शांत राहिले. त्यांनी अनेक वर्षात ऐकलेल्या घटना त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. कोणाला मुलाकडे गेल्यावर स्वतःच्या घरातल्यासारखं वागणूक मिळाली नव्हती. कोणाला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागत होती, तर काहींना मुलांच्या व्यस्त आयुष्यात स्वतःचं ओझं असल्याची भावना सतावत होती. या सगळ्या गोष्टींनी त्यांच्या मनात भीतीने घर केलं होतं. "वर्षाताई, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते," ते हळू आवाजात म्हणाले. "कधी कधी प्रेम असूनही वेळ नसतो आणि वृद्ध माणसाला सर्वात जास्त दुखावतं ते दुर्लक्ष." त्या रात्री जेवण झाल्यावर सुमित्राबाईंनी पुन्हा विषय काढला. "आपण आदित्यला विचारूया का?" सुधाकरराव काही वेळ गप्प राहिले. मग म्हणाले, "तो नाही म्हणाला तर?" सुमित्राबाई शांतपणे उत्तरल्या, "नाही म्हणण्यापेक्षा मनातलं न सांगणं जास्त वेदनादायक असतं." त्या एका वाक्याने सुधाकरराव विचारात पडले. दुसऱ्या दिवशी त्यांनी कपाटातून जुना अल्बम काढला. आदित्यच्या बालपणापासून तर त्याच्या लग्नापर्यंतचे असंख्य फोटो त्यात जपून ठेवले होते. एका फोटोमध्ये छोटासा आदित्य बाबांच्या खांद्यावर बसून पतंग उडवत होता. दुसऱ्या फोटोमध्ये सुमित्राबाई त्याला पहिल्या दिवशी शाळेत सोडायला घेऊन जात होत्या. प्रत्येक फोटोसोबत एखादी आठवण जिवंत होत होती. त्या आठवणींनी दोघांचे डोळे पाणावले. आपण त्याच्यासाठी किती काही केलं आणि आज त्याच्याकडे जाण्याचा विचार करतानाही आपल्याला संकोच वाटतोय." सुमित्राबाई हळूच म्हणाल्या. सुधाकररावांनी दीर्घ श्वास घेतला. "स्वाभिमान माणसाला जगायला शिकवतो, पण कधीकधी तोच मदत मागण्यापासून रोखतो." मी ठरवलं की थेट फोनवर न बोलता पत्र लिहायचं. मोबाईलवर 2 मिनिटात संपणाऱ्या संभाषणापेक्षा पत्रात मन मोकळं करता येईल असं त्यांना वाटलं. त्यांनी काळजीपूर्वक प्रत्येक शब्द लिहिला. स्वतःच्या तब्येतीबद्दल सांगितलं, घरातील अडचणी सांगितल्या, वाढत्या वयामुळे येणाऱ्या मर्यादा सांगितल्या आणि शेवटी लिहिलं,
बाळा, जर तुला आणि नेहाला योग्य वाटत असेल तर आम्ही काही काळ तुमच्याकडे राहायला यावं अशी आमची इच्छा आहे. मात्र तुमच्या आयुष्यात अडचण निर्माण होणार असेल तर मनावर ओझं घेऊ नकोस, आम्ही समजून घेऊ. पत्र पोस्ट करून आल्यापासून दोघांचेही डोळे रोज पोस्टमनकडे लागले होते. फोन वाजला की दोघांच्या हृदयाची धडधड वाढायची. उत्तर काय असेल, मुलगा आनंदाने बोलवेल की नम्रपणे काही कारण सांगेल, या विचारांनी दिवस जात होते. अखेर चौथ्या दिवशी संध्याकाळी फोनची घंटी वाजली. सुधाकररावांनी थरथरत्या हातांनी रिसिव्हर उचलला. समोरून आदित्यचा उत्साही आवाज आला. बाबा, तुमचं पत्र आज मिळालं. मी ते 2दा वाचलं. आता तुम्ही दोघांनी आणखीन 1 दिवसही तिथे एकटं राहायचं नाही. तुम्ही माझ्याकडे येणार ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सुधाकररावांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. पण हा प्रवास खरोखरच आनंदाचा ठरणार होता की नव्या आयुष्याची कठीण परीक्षा ठरणार होती, याचं उत्तर अजूनही काळाच्या पडद्याआड दडलेलं होतं. आदित्यचा फोन आल्यापासून सुधाकरराव आणि सुमित्राबाई यांच्या मनात अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या होत्या. मुलाच्या आवाजातला आनंद खरा होता, पण तरीही मनात एक अज्ञात भीती होती. आयुष्यभर स्वतःच्या घराचे मालक म्हणून जगलेली माणसं आता मुलाच्या घरात पाहुणे म्हणून राहणार होती की कुटुंबातील सदस्य म्हणून, हा प्रश्न त्यांना सतत अस्वस्थ करत होता. पुढच्या आठवड्यात आदित्य स्वतः त्यांना घेण्यासाठी आला. अनेक महिन्यांनी मुलाला समोर पाहताच सुमित्राबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आदित्यने आईला मिठी मारली, बाबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला, आता बस, खूप एकटे राहिलात, आता माझी पाळी आहे. त्या एका वाक्याने दोघांच्याही मनावरील बरंचसं ओझं हलकं झालं. घर आवरण्याची वेळ आली तेव्हा मात्र दोघांचे हात थबकले. प्रत्येक वस्तूशी एखादी आठवण जोडलेली होती. देवघरातील पितळी समई, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं घड्याळ, अंगणातल्या आंब्याच्या झाडाखाली मुलाने खेळलेले खेळ, भिंतीवर अजूनही लावलेली त्याच्या शाळेतील पारितोषिकांची प्रमाणपत्र, सगळंच मागे सोडून निघणं सोपं नव्हतं. सुमित्राबाईंनी घराला शेवटचा नमस्कार केला आणि कुलूप लावताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुधाकररावांनी शांतपणे त्यांच्या हातावर हात ठेवला. घर विटामातीचं असतं, माणसं सोबत असली की कुठेही घर तयार होतं, ते म्हणाले. पण हे बोलताना त्यांच्याही आवाजात दडपलेलं दुःख स्पष्ट जाणवत होतं. आदित्यच्या शहरात पोचल्यावर नेहा आणि दोन्ही नातवंडांनी त्यांचं अगदी उत्साहाने स्वागत केलं. घराच्या प्रवेशद्वारावर छोटंसं रांगोळीचं चित्र काढलेलं होतं. नातू अथर्व धावत आला आणि म्हणाला, आजोबा, ही तुमची खोली आहे, मी स्वतः सजवली आहे. नात सायलीने सुमित्राबाईंचा हात धरत त्यांना आत नेलं. खोली स्वच्छ, हवेशीर आणि आरामदायी होती. त्यांच्या जुन्या घरातील काही फोटो आधीच भिंतीवर लावलेले पाहून दोघांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. नेहा हसून म्हणाली, तुम्हाला इथं परक वाटू नये म्हणून आदित्यने आधीच हे सगळं आणून ठेवलं. त्या क्षणी सुमित्राबाईंना वाटलं की कदाचित त्यांनी मनात उगीचच भीती निर्माण केली होती. पहिले काही दिवस आनंदात गेले. सकाळी नातवंडांसोबत चहा, शाळेत जाण्यापूर्वी त्यांची धांदल, संध्याकाळी सगळे मिळून जेवण, रात्री गप्पा. घरात पुन्हा एकदा गजबज निर्माण झाली होती. अथर्वला आजोबांकडून बुद्धिबळ शिकायचं होतं, तर सायलीला आजीकडून गोष्टी ऐकायच्या होत्या. सुधाकरराव पुन्हा हसताना दिसू लागले. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होतं. नेहा त्यांची खूप काळजी घेत होती. वेळेवर औषध देणं, आवडीचे पदार्थ बनवणं, डॉक्टरांची भेट ठरवणं, ती सर्व काही मनापासून करत होती. हे पाहून सुधाकररावांना वाटू लागलं की ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं चुकीचं असतं. मात्र दिवस पुढे सरकत गेले तसे वास्तवाचे काही रंगही समोर यायला लागले. आदित्य सकाळी लवकर ऑफिसला जात असे आणि अनेकदा रात्री उशिरा परतत असे. नेहा घर आणि तिचं ऑनलाईन काम या दोन्ही गोष्टी सांभाळत होती. मुलांची शाळा, अभ्यास, क्लासेस, घरातील जबाबदाऱ्या यामुळे तिच्यावरही मोठा ताण होता. त्यामुळे तिला सासूसासऱ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारायला फारसा वेळ मिळत नव्हता. ती त्यांची काळजी घेत होती, पण प्रत्येक क्षणी त्यांच्या जवळ बसून राहणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. हे समजून घेत असूनही सुमित्राबाईंना कधीकधी एकटेपणाची जाणीव पुन्हा होऊ लागली. एक दिवस सकाळी सुमित्राबाईंनी नेहाला स्वयंपाकघरात मदत करण्याचा प्रयत्न केला. मी पोळ्या लाटते, त्या म्हणाल्या. नेहा हसली पण लगेच म्हणाली, आई, तुम्ही बसा ना, तुमच्या गुडघ्यांना त्रास होईल. सुमित्राबाईंनी आग्रह केला तरी नेहाने त्यांना काम करू दिलं नाही. तिच्या मनात काळजी होती, पण सुमित्राबाईंना मात्र आपण आता कोणत्याच कामाचे राहिलो नाही अशी भावना मनाला चटका लावून गेली. दिवसभर त्या गप्प राहिल्या. सुधाकररावांनी त्यांचं मन ओळखलं, पण काही बोलले नाहीत. काही दिवसांनी आणखीन एक छोटासा प्रसंग घडला. सुधाकररावांना सकाळी वर्तमानपत्र हातात घेऊन शांतपणे चहा पिण्याची सवय होती, पण घरात मुलांच्या शाळेची धांदल, ऑनलाईन मीटिंग्स
आणि घाई गडबड यामुळे ती शांतता मिळत नव्हती. त्यांनी सहज म्हटलं, थोडा आवाज कमी झाला तर बरं होईल. हे ऐकून अथर्व आणि सायली दोघेही गप्प बसले. नेहानेही मुलांना शांत राहायला सांगितलं. काही वेळाने सुधाकररावांच्या लक्षात आलं की घरातील आनंद त्यांनी नकळत कमी केला आहे. त्यांनी लगेच मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाले, अरे घरात आवाज नसेल तर घर कसं वाटणार? खेळा, हसा, माझीच चूक झाली. मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. पण त्या छोट्याशा घटनेने सुधाकररावांच्या मनात एक विचार घर करून गेला. 2 पिढ्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात आणि त्यात जुळवून घेण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रयत्न करावे लागतात. त्या रात्री सुधाकरराव आणि सुमित्राबाई झोपण्यापूर्वी बराच वेळ बोलत बसले. आपण इथे सुखात आहोत या शंका नाही, सुमित्राबाई म्हणाल्या, पण आपल्यालाही या घराच्या पद्धतीनुसार बदलायला लागेल. सुधाकरराव मान हलवत म्हणाले, हो, फक्त मुलांनी आपल्याला समजून घ्यायचं नाही, तर आपणही त्यांच्या आयुष्याचा वेग समजून घेतला पाहिजे, नाहीतर नकळत दुरावा निर्माण होईल. आदित्यच्या घरी राहायला येऊन जवळजवळ 3 महिने झाले होते. सुरुवातीचा संकोच आता बराच कमी झाला होता. घरातील प्रत्येकाच्या सवयी एकमेकांना समजू लागल्या होत्या. सकाळी अथर्व आणि सायली शाळेत जाण्यापूर्वी आजी आजोबांच्या पाया पडत असत. संध्याकाळी शाळेतून परतल्यावर त्यांना दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी सांगण्याची दोघांमध्ये चढाओढ लागायची. सुमित्राबाई त्यांना अभ्यासात मदत करत, तर सुधाकरराव अथर्वला बुद्धिबळ आणि गणितातील छोट्या छोट्या युक्त्या शिकवत. मुलांच्या सहवासामुळे दोघांच्याही आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्य आलं होतं. पण दुसरीकडे आदित्य आणि नेहा यांचं आयुष्य पूर्वीपेक्षाही अधिक व्यस्त होत चाललं होतं. ऑफिसमधील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. अनेकदा आदित्य रात्री उशिरा घरी येई, तर नेहाला दिवसभर घर, मुलं आणि ऑनलाईन काम यांचा ताळमेळ घालावा लागत असे. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होता, तरीही कधी ना कधी किंवा गैरसमज होणं स्वाभाविक होतं. एका रविवारी सकाळी सगळे एकत्र नाश्ता करत असताना आदित्यचा फोन वाजला. ऑफिसमधून तातडीची मीटिंग असल्याने त्याला लगेच बाहेर जावं लागणार होतं. मुलांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी बऱ्याच दिवसांनी फिरायला जाण्याचा बेत आखला होता. नेहाही निराश झाली, पण काही बोलली नाही. आदित्यने सर्वांची समजूत काढली आणि घाईघाईने निघून गेला. घरात काही काळ शांतता पसरली. अथर्व रुसून आपल्या खोलीत गेला, तर सायली टीव्ही समोर बसली. नेहाच्या चेहऱ्यावरचा ताण सुमित्राबाईंच्या नजरेतून सुटला नाही. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, काय ग, खूप दमली आहेस ना? इतकं ऐकताच नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, सगळं सांभाळताना कधी कधी स्वतःसाठी वेळच मिळत नाही. कुणाकडे तक्रारही करता येत नाही. आदित्यवर राग काढावा तर त्याच्याही अडचणी खऱ्या आहेत. सुमित्राबाईंनी तिला जवळ घेतलं. त्या क्षणी सासू सुनेचं नातं बाजूला राहिलं आणि 2 स्त्रिया एकमेकींच्या मनातील वेदना समजून घेत होत्या. त्या दिवसानंतर सुमित्राबाईंनी घरातील काही जबाबदाऱ्या स्वतःहून स्वीकारल्या. मुलांच्या डब्याची तयारी, कपडे घडी करणं, देवघराची व्यवस्था, संध्याकाळचा हलका नाश्ता, ज्या गोष्टी त्यांच्या प्रकृतीला झेपतील त्या त्यांनी आनंदाने करायला सुरुवात केली. नेहाने सुरुवातीला विरोध केला, पण नंतर तिलाही जाणवलं की त्यामुळे तिचा ताण कमी होत आहे. सुधाकररावही रिकामे बसले नाहीत. त्यांनी मुलांचा रोज संध्याकाळी 1 तास अभ्यास घ्यायला सुरुवात केली. अथर्वचे गणित सुधारू लागले आणि सायलीला इतिहासातील गोष्टी आजोबांच्या तोंडून ऐकताना विषय आवडू लागला. घरात एक नवसंतुलन निर्माण होत असल्यासारखं वाटत होतं. पण प्रत्येक सुखी वाटणाऱ्या आयुष्याची एक परीक्षा असते. एका संध्याकाळी सुधाकररावांना अचानक छातीत जडपणा जाणवू लागला. सुरुवातीला त्यांनी तो गॅसचा त्रास असेल असं समजून दुर्लक्ष केलं, पण काही मिनिटातच त्यांना घाम फुटू लागला. सुमित्राबाईंनी घाबरून नेहाला हाक मारली. नेहाने क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिकेला फोन केला आणि आदित्यलाही कळवलं. काही वेळातच सुधाकररावांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की हृदयाशी संबंधित किरकोळ समस्या आहे, पण योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे धोका टळला आहे. ही बातमी ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. रुग्णालयात 2 दिवस राहावं लागलं. त्या काळात आदित्यने ऑफिसमधून सुट्टी घेतली. तो दिवसभर बाबांच्या जवळ बसत असे. नेहा घर, हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणांचा ताळमेळ सांभाळत होती. मुलांनाही आजोबांची खूप काळजी वाटत होती. सायलीने स्वतःच्या हाताने एक छोटंसं शुभेच्छापत्र बनवलं होतं. लवकर बरे व्हा आजोबा, आम्हाला अजून खूप गोष्टी ऐकायच्या आहेत. ते कार्ड पाहून सुधाकररावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना जाणवले, ओझं नाहीत, तर या घराचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. घरी परतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. त्या रात्री सुधाकरराव झोपले होते, पण आदित्य बराच वेळ त्यांच्या खोलीबाहेर बसून होता. सुमित्राबाईंनी त्याला विचारलं, काय विचार करतोयस? आदित्यचा आवाज भरून आला, आई, मी करिअरच्या मागे धावत राहिलो आणि तुम्ही दोघं याचा विचारच केला नाही. जर तुम्ही इथे आले नसता आणि बाबांना तिकडे असाच त्रास झाला असता तर?
मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. सुमित्राबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाल्या, प्रत्येक मुलगा आपल्या आईवडिलांसाठी सर्वोत्तमच करू इच्छितो. फक्त आयुष्याचा वेग इतका वाढला आहे की भावना व्यक्त करायला वेळ मिळत नाही. त्या दिवसानंतर आदित्यने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आठवड्यातील एक दिवस पूर्णपणे कुटुंबासाठी राखून ठेवायचा. त्या दिवशी ऑफिसचे फोन नाहीत, मीटिंग नाहीत, फक्त कुटुंबासोबत वेळ. सुरुवातीला त्याला ते कठीण वाटलं, पण काही आठवड्यातच त्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र नियतीने अजून एक निर्णय त्यांच्या वाट्याला ठेवला होता. असा निर्णय जो संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलणार होता. सुधाकररावांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत होती. डॉक्टरांनी औषधं, नियमित चालणं आणि ताण कमी ठेवण्याचा सल्ला दिला होता. आदित्यनेही आपलं आयुष्य थोडं बदलायला सुरुवात केली होती. आठवड्यातला एक दिवस कुटुंबासाठी राखून ठेवण्याचा त्याचा निर्णय आता घरातील प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस ठरू लागला होता. त्या दिवशी सगळेजण मिळून स्वयंपाक करत, कधी जवळच्या उद्यानात फिरायला जात, तर कधी घरातच जुने फोटो पाहत गप्पा मारत बसत. सुधाकरराव आणि सुमित्राबाई यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसू लागलं होतं. मात्र एक संध्याकाळ अशी आली ज्या दिवशी सुधाकररावांनी आदित्य आणि नेहाला त्यांच्या खोलीत बोलावलं. त्यांच्या आवाजात नेहमीचा शांतपणा होता, पण चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आम्हाला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, ते म्हणाले. आदित्य आणि नेहा दोघेही थोडे घाबरले. काय झालं बाबा? आदित्यने विचारलं. सुधाकरराव काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, आम्ही ठरवलं आहे की आता पुन्हा आपल्या गावाकडच्या घरी जावं. हे ऐकताच खोलीत शांतता पसरली. सुमित्राबाईंच्या डोळ्यातही पाणी होतं. आदित्य लगेच म्हणाला, बाबा, आमच्याकडून काही चूक झाली का? तुम्हाला इथे काही कमी आहे का? त्याचा आवाज थरथरत होता. नेहाही चिंतेने दोघांकडे पाहत होती. सुधाकरराव हळूच हसले. नाही रे, तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं ते आयुष्यभर विसरणार नाही. पण आम्ही एक गोष्ट शिकलो. वृद्धापकाळ म्हणजे फक्त आधाराची गरज नसते, तर स्वाभिमानाचीही गरज असते. जोपर्यंत आमचे हातपाय साथ देत आहेत, तोपर्यंत आम्ही आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगायचं ठरवलं आहे. आदित्य काही बोलणार इतक्यात सुमित्राबाई म्हणाल्या, इथे राहून आम्हाला समजलं की तुम्ही आम्हाला ओझं समजत नाही, पण तुमचं आयुष्यही धावपळीचं आहे. आम्ही तुमच्या प्रेमावर शंका घेत नाही. फक्त आमच्या घराची, आमच्या माणसांची, आमच्या आठवणींची ओढ अजूनही तशीच आहे. तिथे राहिलो तर शेजारी आहेत, ओळखीचे लोक आहेत. गरज पडली तर आम्ही तुम्हाला बोलावू आणि गरज पडली तर तुम्ही आमच्याकडे या. नातं अंतराने नाही, तर मनाने टिकतं. त्या रात्री आदित्यला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शांतपणे बाबांच्या जवळ बसला. बाबा, मी तुम्हाला थांबवणार नाही, पण एक अट आहे. सुधाकररावांनी हसत विचारलं, काय? आदित्य म्हणाला, तुम्ही दररोज व्हिडिओ कॉल करायचा. महिन्यातून एकदा मी मुलांना घेऊन तुमच्याकडे येणार आणि 3-4 महिन्यांनी तुम्ही काही दिवस आमच्याकडे राहायला यायचं. आता आपली घरं 2 असतील, पण कुटुंब एकच असेल. सुधाकररावांनी त्याचा हात हातात घेतला. ही अट आम्हालाही मान्य आहे. काही दिवसांनी ते दोघं आपल्या जुन्या घरी परतले. अनेक महिन्यांनी कुलूप उघडताना घरात एक वेगळाच सुगंध दरवळला. धूळ होती, शांतता होती, पण त्यातही आपलेपणाची ऊब होती. शेजाऱ्यांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं. वर्षाताई धावतच आल्या. परत आलात? आता बरं वाटतंय? सुमित्राबाई हसल्या. हो, पण आता आम्ही खरं एकटे नाही आहोत. त्यांनी मोबाईल काढून दाखवला. त्याचवेळी व्हिडिओ कॉलची घंटी वाजली. स्क्रीनवर अथर्व आणि सायली हात हलवत ओरडत होते. आजोबा, आजी, आम्ही कधी येणार आहोत तुमच्याकडे? दोघांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. काळ पुढे सरकत गेला. आता प्रत्येक सण कधी गावाकडच्या घरी तर कधी आदित्यच्या घरी साजरा होऊ लागला. नातवंडांना गावातील जीवन आवडू लागलं. सुधाकरराव त्यांना शेती, झाडं आणि जुन्या आठवणी सांगत, तर सुमित्राबाई त्यांना पारंपरिक पदार्थ बनवायला शिकवत. दुसरीकडे शहरात गेल्यावर ते आधुनिक जगही आनंदाने अनुभवत. 2 पिढ्यांमधला दुरावा हळूहळू नाहीसा झाला. प्रत्येकाने एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न केला नाही, उलट एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच या नात्यांचा खरा विजय झाला. एका संध्याकाळी अंगणात बसून मावळता सूर्य पाहताना सुमित्राबाईंनी सुधाकररावांना विचारलं, आपण योग्य निर्णय घेतला ना? सुधाकरराव हसले. हो, कारण घर फक्त भिंतीने बनत नाही आणि कुटुंब फक्त एकाच छताखाली राहिलं म्हणून टिकत नाही. प्रेम, विश्वास, आदर आणि वेळ या 4 गोष्टी जिथे असतात, तिथेच खरी ऊब असते. त्या दिवसानंतर सुधाकरराव आणि सुमित्राबाई यांना वृद्धापकाळाची भीती कधीच वाटली नाही, कारण त्यांना समजलं होतं की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्वात मोठा आधार कोणाच्या घरी राहण्यात नसतो, तर आपल्या माणसांच्या मनात कायमचं स्थान मिळवण्यात असतो. आणि ज्या नात्यात प्रेमासोबत स्वाभिमानाचाही सन्मान केला जातो, ती नाती काळाच्या प्रत्येक परीक्षेत अधिक मजबूत होत जातात.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू